नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। लातूर येथे आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने पगारासाठी तगादा लावल्याने डॉक्टर व त्यांच्या सहकार्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला। यात उपचारादरम्यान 35 वर्षीय बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला। सध्या त्या युवकांचे आईवडिलांनी पोलीस स्टेशनला FIR नोंदवला, पण डॉक्टर प्रमोद घुगे हे फरार झाले। अधिक पोलीस निरीक्षक दिलीप सागर हे तपास करीत आहेत। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी यांची खास मुलाखत आपण पाहूया। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश करमुडी, संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र। व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की लातूर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर खुनाचा आरोप झालेला आहे आणि त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हाही नोंद झालेला आहे, FIR फाटलेला आहे। तरीही पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही आहेत। लातूरचे आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यावर हा पहिलाच गुन्हा नाही आहे। यापूर्वीही त्यांच्यावर अपहरण, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यू होणे, निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे, अशा विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत। पण प्रत्येक गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर पोलिस त्यांना अटक न करता त्यांना वेळ देऊन त्यांना अटकपूर्व जामीन करून घेण्यासाठी वेळ देत होते आणि दिलेलाही आहे। आणि त्या अटकपूर्व जामीन करून घेऊन कुठल्याही प्रकारची अटक स्वतः करून घेत नव्हते व पोलिसही त्यांना अटक करत नव्हते। आज या पाठबळामुळे डॉक्टर एवढे निर्धावले की त्यांनी आज खून करण्याची मदत केली आहे। त्यांच्याच हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचा खून केल्याचा आरोप मयत झालेल्याच्या पत्नीने, त्यांच्या आईने त्यांच्या डॉक्टरवर आरोप केलेला आहे की त्यांनी हा खून केलेला आहे म्हणून, आणि त्या प्रकारे गुन्हाही नोंद झालेला आहे। नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही आहे। 2 दिवस झालेले आहेत ह्या प्रकरणाला, गुन्हा नोंद होऊन ही 2 दिवस झालेले आहेत, पण पोलिस म्हणतात की आरोपी फरार आहे। एरवी कुठल्याही छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये पोलिस तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करून त्याची PCR मागताना आपण नेहमी पाहत आहोत। मित्र वकील असल्याकारणाने असे पोलिसांचे अटक करून PCR मागण्याचे प्रकार मी भरपूर वेळा पाहिलेले आहेत। पण जेव्हा डॉक्टर घुगेंची वेळ येते, जेव्हा डॉक्टर घुगेंवर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होतो, तेव्हा ही त्यांची तत्परता नेमकी कुठे लपून बसते किंवा कुठे फिरायला जाते, पोलिसांची ही तत्परता ही समजत नाही आहे। डॉक्टरचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, तिथे त्याचे पेशंट असतात, तिथे तो तपासतो, पण ह्यांना हा आरोपी मिळून येत नाही असं ते वारंवार सांगतात आणि त्याला अटकपूर्व जामीन घेण्यासाठी वेळ देतात। आणि यामुळे डॉक्टरांचं गुन्हे करण्याचं प्रमाण यांचंही वाढत आहे। तर आजही त्याला अटक नाही झाली तर तो आणखीन निर्धावेल व अनेक गुन्हे करण्यासाठी तो बेखौफ होईल। पोलिसांची त्याला अटक न करण्यामागची भूमिका ही संशयास्पद आहे। यामुळे रुग्ण हक्क संरक्षण समिती प्रशासनाचा निषेध करते। रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने या डॉक्टरचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करावे, जेणेकरून इतर गुन्हेगारांनाही त्याचा ताप बसेल। पोलिसांनी या आरोपीला तात्काळ हुडकून त्याच्याशी अटक करावी व मयताला न्याय देण्याचा प्रयत्न करावे। कुठल्याही प्रकाराला, दडपणाला बळी न पडता पोलिसांनी पारदर्शकपणे याचा तपास करावा। सदरक्षणाय खल निग्रणाय या ब्रीदवाक्याला पोलिसांनी जागे होऊन या डॉक्टर आरोपीला तात्काळ अटक करावी, ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने मी ॲडव्होकेट निलेश करमुडी प्रशासनाला विनंती करतो। धन्यवाद।